कमी पाणी आणि जास्त उत्पादन हे शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. कसं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ठिबक सिंचन आणि प्लास्टिक मल्चिंग एकत्र वापरल्याने जमिनीतील ओलावा टिकतो, तण कमी होतं आणि मातीचं तापमानही नियंत्रित राहतं आणि यामुळेच उत्पादनात आणि पाण्यात बचत होते. परंतु पारंपरिक मल्चिंग करताना उंच गादी वाफा तयार करणं, ठिबक अंतरणं, प्लास्टिक पेपर मांडणं, छिद्र करणं आणि बियाणं लावणं हे सगळं खूप मनुष्यबळ आणि वेळखाऊ होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन भोपाळच्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेनं एक ट्रॅक्टर चलित मल्च लेअर कम प्लांटर तयार केलंय. हे यंत्र उंच गादी वाफे तयार करतं, 2 ठिबक लॅटरल्स आणि 0.9 ते 1.5 मीटर रुंदीचा प्लास्टिक मल्च एकाच वेळी अंतरतं. छिद्र पाडून बियाणं पेरतं. यासोबतच पीटीओ आणि हायड्रॉलिक मोटरने चालणारं हे यंत्र प्रति तास 0.2 हेक्टर क्षेत्रावर काम करतं. त्याची कार्यक्षमता 74%, वेग 1.7 किलोमीटर प्रति तास असून याची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा हे यंत्र मजूर खर्च आणि वेळ दोन्ही वाचवतं. हे यंत्र प्रति हेक्टरी 32 मनुष्य दिवस कमी करतो. ठिबक सिंचन आणि मल्चिंगमुळे पिकात 10 ते 100% वाढ मिळाल्याचं प्रयोगात दिसलंय. हे यंत्र खरबूज, काकडी, स्वीटकॉर्न, भेंडी, बीन सारख्या पिकांसाठी खास उपयुक्त आहे. यंत्र उत्पादक किंवा व्यावसायिकांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थांमार्फत परवाना घेऊन तंत्रज्ञान वापरता येईल. खर्चात बचत होत असल्याने हे यंत्र शेतकऱ्यांसाठी नफा वाढवणारे यंत्र मानलं जात आहे.